Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 7. So today we are going to solve the 3 previous year questions of matrices. तर बघा इथे जो पहिला क्वेश्चन आहे तो MSCET 2007 मध्ये विचारण्यात आलेला आहे. या पहिल्या क्वेश्चनमध्ये A आपल्याला एक 2x2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे आणि A इन्व्हर्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर बघा A इन्व्हर्स साठी आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. A इन्व्हर्सचा फॉर्म्युला अशा प्रकारचा असतो 1 डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ A असा फॉर्म्युला आहे. आधी आपण दिलेली मॅट्रिक्स लिहून घेऊया. बघा ही आपली गिवन मॅट्रिक्स आहे आणि हे A इन्व्हर्स काढण्याचा फॉर्म्युला आहे. तर बघा A इन्व्हर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A दिसत आहे. याचा अर्थ आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आधी काढावा लागेल. तो आधी आपण काढून घेऊया. ओके, डिटर्मिनंट्स आपल्याला काढता येतो 2x2 मॅट्रिक्सचा. बघा 5 × 2 10 -4 × 3 12 इक्वल टू -2. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. 1 वाली डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता ॲडजॉइंट ऑफ A. तर ॲडजॉइंट ऑफ A आपण कसा काढतो? ॲडजॉइंट ऑफ A काढण्यासाठी आधी आपण प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढतो आणि त्या कोफॅक्टरचा ट्रान्सपोज काढला जातो. बरोबर, अशा प्रकारची प्रोसिजर यूज करून आपण ॲडजॉइंट A काढला जातो. बघा पण ॲडजॉइंट A काढण्यासाठी 2x2 मॅट्रिक्सचं एक ट्रिक आहे. तर ती ट्रिक मी तुम्हाला सांगते. बघा ॲडजॉइंट A आपल्याला काढायचं आहे. तर बघा 2x2 मॅट्रिक्समध्ये ॲडजॉइंट A आपल्याला डायरेक्ट काढता येतो. बघा 2x2 मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट काढण्यासाठी जे डायगोनल एलिमेंट असतात त्यांना आधी इंटरचेंज करायचं. जसं 2 आणि 5. बघा 5 आणि 2 आहे त्याला आपण इंटरचेंज केलं 2 आणि 5. आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट असतात त्याचा फक्त साईन चेंज करायची, त्याला चेंज नाही करायचं, त्याला ॲज इट इज ठेवायचं. फक्त जसं इथे 4 पॉझिटिव्हमध्ये आहे तर आपल्याला निगेटिव्हमध्ये करावं लागेल आणि 3 पॉझिटिव्हमध्ये आहे तर आपल्याला निगेटिव्हमध्ये करावं लागेल. बघा आपल्याला विदाऊट कॅल्क्युलेशनने ॲडजॉइंट A आपण इथे काढलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर ॲडजॉइंट A 2x2 मॅट्रिक्सचा सहजपणे काढू शकता. तर बघा आता डिटर्मिनंट ऑफ A आणि ॲडजॉइंट A ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ती आपण फॉर्म्युल्यामध्ये फक्त पुट करूया. ओके, A इन्व्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A -2 आपण आत्ताच काढलेला आहे आणि हे ॲडजॉइंट ऑफ A ची व्हॅल्यू. बघा आपल्याला ऑप्शनमध्ये हे दिसत आहे का? बघा ऑप्शन नंबर D मध्ये दिसत आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा आन्सर ऑप्शन नंबर D येते. ओके, तर यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक A नावाची आपल्याला 2x2 मॅट्रिक्स दिलेली आहे आणि A इन्व्हर्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला आणि लॅम्डाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आधी आपण जे आपल्याला गिव्हन किंवा दिलेलं आहे ते आधी आपण लिहून घेऊया. ओके, बघा A इन्व्हर्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे लॅम्डा इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ A अशी व्हॅल्यू आहे इथे दिलेली. ओके, तर बघा A नावाची आता एक मॅट्रिक्स आहे ती सुद्धा आपण लिहून घेऊया. 0 2 3 0. ओके, तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे लॅम्डा, तो सुद्धा आपण लिहून घेऊया. तर बघा A इन्व्हर्सचा आपण फॉर्म्युला आत्ताच आधीच्या क्वेश्चनमध्ये बघितलेला आहे, तो आधी आपण लिहून घेऊया. A इन्व्हर्सचा फॉर्म्युला अशा प्रकारे येतो 1 डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ A असा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युलावरून आपल्याला लॅम्डाची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, तर जसं A इन्व्हर्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आपण ती आधी इथे लिहून घेऊया. लॅम्डा ॲडजॉइंट A इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A. हा तर फॉर्म्युलाच आहे जो आपण ॲज इट इज इथे लिहिलेला आहे. तर बघा या टर्ममध्ये आपल्याला ॲडजॉइंट A आणि ॲडजॉइंट A कॉमन दिसते म्हणजे आपल्याला याला कॅन्सल करू शकतो आणि रिमेनिंग वाला लिहून घ्यायचं.
बघा, म्हणजे आपल्याला इथे लॅम्डा काढण्यासाठी एक फॉर्म्युला मिळालेला आहे. तर तो फॉर्म्युला असा आहे, लॅम्डा इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे, म्हणजे लॅम्डाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला फक्त ए या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा आहे. तो आपण काढू शकतो. तर बघा, इथे आपण तो काढून घेऊया. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 मायनस 3 इंटू 2 6 इक्वल टू -6. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला -6 मिळत आहे. ती आपण इथे पुट करून घेऊया. 1 अपॉन -6. ओके, म्हणजे आपल्याला लॅम्डाची व्हॅल्यू 1 अपॉन -6 मिळालेली आहे. ती आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे. ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर हे ए आहे. ओके, तर यानंतर आपण लास्ट क्वेश्चन बघूया. तर बघा, लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला यू नावाची एक 2x2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे आणि यात सुद्धा आपल्याला यू इन्व्हर्स काढायचा आहे. ओके, तर आधी आपण दिलेली मॅट्रिक्स लिहून घेऊया. तर बघा, ही मॅट्रिक्स अशा प्रकारची आहे. 1 अपॉन रूट 2 1 अपॉन रूट 2 मायनस 1 अपॉन रूट 2 1 अपॉन रूट 2. बघा, अशी ही मॅट्रिक्स आहे आणि यू इन्व्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, यू इन्व्हर्सचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. आताच आपण आधीच्या 2 प्रॉब्लेममध्ये बघितलं आहे की आपल्याला यू इन्व्हर्ससाठी डिटर्मिनंट काढावं लागते. तो सर्वात आधी आपण डिटर्मिनंट काढून घेऊया यू या मॅट्रिक्सचा. ओके, तर बघा, इथे रूट 2 च्या व्हॅल्यू आहे. तर आपण डिटेलमध्ये डिटर्मिनंट काढूया. 1 अपॉन रूट 2 अपॉन 1 अपॉन रूट 2 मायनस मायनस प्लस अपॉन 1 अपॉन रूट 2 इंटू 1 अपॉन रूट 2. रूट 2 इथे जे डॉट मी काढलेला आहे हे मल्टिप्लिकेशन डिनोट करते. ओके, तर बघा, 1 अपॉन रूट 2 इंटू 1 अपॉन रूट 2 1 अपॉन 2 येत असते आणि इथे सुद्धा 1 अपॉन 2 हाफ प्लस हाफ 1 येणार. म्हणजे आपल्या ही व्हॅल्यू कशाची आहे? डिटर्मिनंट ऑफ यू ची. आता आपल्याला फॉर्म्युलामध्ये माहित आहे यू इन्व्हर्सचा फॉर्म्युला हा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. म्हणजे इथे एच्या बदली यू ही मॅट्रिक्स दिलेली आहे, म्हणजे आधी आपल्याला ॲडजॉइंट ऑफ यू काढावा लागेल. तर बघा, ॲडजॉइंट ऑफ यू काढण्यासाठी आता आपण एक ट्रिक बघितली होती फर्स्ट प्रॉब्लेममध्ये. त्याच प्रकारची ट्रिक आपल्याला या प्रॉब्लेममध्ये सुद्धा अप्लाय करायची आहे. बघा, तर ती ट्रिक कशी होती? जे डायगोनल एलिमेंट्स असतात त्यांना इंटरचेंज करायचं. पण इथे डायगोनल एलिमेंट सेमच आहे, त्याच्यामुळे इंटरचेंज केलेला आपल्याला काही डिफरंट व्हॅल्यू नाही येणार, तीच व्हॅल्यू येणार. ओके, आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत ते आपल्याला ॲज इट इज लिहायचे आहे आधी. बघा, आपण ॲज इट इज लिहून घेतले आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे त्याला लिहायचं ॲज इट इज आहे, पण त्याची साईन आपल्याला इंटरचेंज करायची आहे. बघा, इथे 1 अपॉन रूट 2 निगेटिव्ह साईन दिलेला आहे, म्हणजे इथे पॉझिटिव्ह साईन द्यायचं आहे आपल्याला. आणि इथे पॉझिटिव्ह साईन आहे, याचा अर्थ इथे आपल्याला निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. तर बघा, आपण ॲडजॉइंट यू ची व्हॅल्यू सुद्धा काढलेली आहे. पण इथे यू इन्व्हर्स काढायला लावला आहे, पण ऑप्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं लेंदी आन्सर नाही दिलेलं आहे. आपल्याला इथे यूचा ट्रान्सपोज यू आणि आय आणि 0 अशा प्रकारचे ऑप्शन आहे. म्हणजे बघा, आपण यू इन्व्हर्सची आधी व्हॅल्यू लिहून घेऊया. बघा, यू इन्व्हर्सची व्हॅल्यू 1 अपॉन 1 अशी, म्हणजे डिटर्मिनंट 1 येणार ना. तर 1 अपॉन 1 तर 1च येणार. त्यामुळे आपण अशाच प्रकारे लिहून, नाही लिहिलं तरी चालेल 1 आहे तर, म्हणजे फक्त ॲडजॉइंट ऑफ यू चीच व्हॅल्यू आपल्याला इथे लिहावी लागेल. तर बघा, आपण आधी लिहून घेऊया ती. बघा, 1 अपॉन रूट 2 अपॉन 1 अपॉन रूट 2. तर बघा, यू इन्व्हर्सची व्हॅल्यू अशा प्रकारची येते. जर तुम्ही ही मॅट्रिक्स आणि जी आपली ओरिजिनल मॅट्रिक्स होती, जी आपल्याला गिवन मॅट्रिक्स होती, जी दिलेली आहे, आणि जे आन्सर काढला आपण यू इन्व्हर्स, जर त्याला तुम्ही ऑब्झर्व केलं किंवा कम्पेअर केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. याचा जो रो आहे तो आपल्याला इथे कॉलम दिसत आहे, म्हणजे याचा रो कॉलममध्ये कन्वर्ट झालेला दिसत आहे पहिला रो, आणि दुसरा रो सुद्धा
सेकंड कॉलममध्ये कन्वर्ट झालेला दिसत आहे. आणि आपल्याला माहित आहे रो कॉलममध्ये कधी कन्वर्ट होत असतो, जेव्हा त्या मॅट्रिक्सचा तो ट्रान्सपोज असतो. म्हणजे यू हा यू इन्व्हर्सचा ट्रान्सपोज आहे. बघा, म्हणजे यू इन्व्हर्स यूचा ट्रान्सपोज आहे. सॉरी, बघा तुम्ही ते कम्पेअर करा, तुम्हाला दिसेलच ते की बा ही आलेली मॅट्रिक्स आपली यूचा ट्रान्सपोज आहे, म्हणून आपण या मॅट्रिक्सला अशा प्रकारे लिहू शकतो. आणि यूचा ट्रान्सपोज हे आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 3चा आन्सर हे ऑप्शन नंबर ए आहे. ओके, तुम्ही हे तिन्ही क्वेश्चनचे आन्सर पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.